नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर राजेंद्र मोरे यांनी मांडलेला एक साधा पण अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा विचार. कुठला आहे तो विचार ऐकूया. माणूस दुःखी कसा आणि केव्हा होतो या प्रश्नाचं उत्तर आजच्या आनंदी कट्ट्यावर आपल्याला मिळणार आहे. खरं तर माणसाला कोणीच दुःखी करू शकत नाही, पण त्याच्या स्वीकारण्याच्या प्रवृत्तीनं आणि नको त्या अपेक्षा बाळगल्यानं तो साधारण दुःखी होतो. आता यासाठी आपण एक उदाहरणच घेऊया. म्हणजे समजा तुम्ही 200 रुपयाचा एक मातीचा माठ घेतला आणि त्याच दिवशी खास येणाऱ्या पाहुण्यांसाठी 250 रुपयाचा फुलांचा बुके घेतला. पाहुणे आले, स्वागत झालं आणि ते गेलेही. संध्याकाळी काय झालं, कुणाच्या तरी चुकीनं माठ फुटला आणि आपण दुःखी झालो. आपल्याला वाईट वाटलं की आजच आणलेला माठ आजच्या आज लगेच फुटला. कारण या माठाचं आयुष्य कमीत कमी 1 ते 2 वर्ष आपल्याला अपेक्षित असतं आणि एकाच दिवसात तो फुटला. त्यामुळं आपल्याला त्याचं वाईट वाटलं, आपल्याला त्याचं दुःख झालं. पण त्याच वेळेस माठापेक्षाही जास्त किमतीचा बुके हा संध्याकाळी केराच्या टोपलीत जाणार आहे हे माहिती होतं आपल्याला. म्हणून जर तो संध्याकाळी केराच्या टोपलीत गेला तर त्याचं वाईट वाटणार नाही किंवा त्याचं दुःख आपल्याला होणार नाही. बरोबर ना? अहो, हीच तर गंमत आहे. खरं दुःख ना अपेक्षांमुळेच जास्त होतं. म्हणजे म्हातारे आईवडील जास्त दुःखी अपेक्षांमुळेच आहेत. ज्यांनी मुलांकडनं खूप अपेक्षा बाळगल्या आहेत ते जास्त दुःखी आहेत आणि ज्यांनी अपेक्षाच ठेवलेल्या नाहीत ना ते सुखी आहेत. दुःखाचं मूळ कारण अपेक्षा आहे. तर आजपासून घरातल्या लोकांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून काहीही अपेक्षा ठेवू नका आणि आपल्याला जे करायचं आहे त्यांच्यासाठी ते निरपेक्ष करा. मग बघा, अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांसाठी अर्थातच निरपेक्षपणे काहीतरी केल्याचा आनंद हा फार मोठा असतो. आणि याच विचारामुळे आणि या विचारातून केलेल्या कृतीमुळे आपण दुःखी न होता कायम आनंदीच राहू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.